धन्यवाद सर. मला काय गाणं येत नाही, आवाज वगैरे चांगला मला, तरी पण प्रयत्न करतो. आता मगाशी एस. पाटील सर म्हणाले मुलांना की मुलं भाग घेत नाहीत, मुली भाग घेतात. काय मुलांचं म्हणणं असं आहे सर, तुम्ही एवढे शिक्षक आहेत पण सगळे शिक्षकच भाग घेतात, शिक्षक अजिबात कमी भाग असते म्हणून आम्ही घेत नाही भाग, असं यांचं म्हणणं आहे सर. ठीक आहे सर. विद्यार्थ्यांनो तुम्ही पण भाग घेत जावा. मराठी दिन. मराठी ही भाषा एकदम खूप असं अवघड भाषा आहे आणि त्याला सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत आणण्याचं काम हे लेखक कवी करत असतात. त्या लेखकांचं किंवा कवींचं जे काही बुद्धी असतं ही एकदम प्रतिभावंत बुद्धी असते, त्यांची एकदम कुशाग्र बुद्धी असते. एखादी जर का घटना पाहिले तर त्याच्यावर अनेक कविता एकदम असं लयबद्ध पद्धतीने करत असतात. असेच एक कवी आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील, सोलापूरमधीलच खुद्द कवी राम जोशी हे तुम्ही ऐकून असाल. आपल्या जिल्ह्यामध्ये ते एक कवी होऊन गेलेले आहेत. त्याची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे एकदम असं खूप असं गगनाला गवसणी झाल्यासारखं असते. एकदम असे विचार, उच्च विचार असतात. मग असे विचार त्यांना कधी कधी मिळतात, एक 10 पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यामधलं त्यांना एका पुस्तकाचं ज्ञान भेटतं. आपण किती पुस्तक वाचतो बघा. एका दिवशी काय झालेलं असतं, राम जोशी सोलापूरमध्ये फेरफटका मारत असतात आणि एका महाडीवर, अशी एक महाडी असते, महाडी दिसते का समोर, शाळा दिसते तुम्हाला, असे घर असतं कल्पना करा. त्या महाडीवर काय असतं, एक सुंदर अशी एक तरुणी, एक बाई तिथं उभारलेली असते. ती इतकी सुंदर असते, तिचं वर्णन ते राम जोशी लगेच एवढ्या अशा एका क्षणात पाहिल्यानंतर तिच्यावर कविता असतात. तिचं वर्णन तिने एकदम अशा काव्यशैलीमध्ये करतात की ती कविता त्यांची 1-2 ओळी म्हणून दाखवतो तुम्हाला. सुंदराम नामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली. याचा अर्थ तुम्हाला कळत नसेल. एक सुंदर तिच्या म्हणजे दिसते त्याला आणि ते पाहिल्यानंतर त्याचं सौंदर्य त्या रामजोशीला इतकं मनामध्ये भाळतं की ती दिसल्या लगेच काय करते, हवेलीत शिरते. मग हा काय म्हणतो रामजोशी, रे गडे हौस नाही पुरले बघण्याचं. आणि त्याचा जो भांग आहे तो भांग मोत्याचा असतो. तिच्या नाकामधली नथनी म्हणा, कानामधले जे काही झुमके असतात ते असे एकदम खूप चांगलं असं वर्णन केलेलं असतं. अशा पद्धतीने ती जर कविता तुम्हाला कुठं भेटली तर वाचा, तुम्हाला नक्कीच त्याचं म्हणजे समाधान वाटेल त्या कवितेमधलं. अजून एक अशीच एक दुसरी कविता आहे, आम्हाला 12वीला होतं, प्रेमाचा गुलकंद. गुलकंद तुम्ही पाहिलात नाही, मोठा झाल्यानंतर गुलकंद तुम्हाला खायला मिळेल. हा, गुलाबाचं फुल असतं बघा, गुलाबाचं फुल, त्याच्या पाकळ्या मधामध्ये टाकतात. मध माहित आहे? हा, मध माहित आहे. गुलाब पाकळी पण माहित आहे. त्याच्या पाकळ्या त्या मधामध्ये टाकल्यानंतर एक 10-15 दिवसांनी त्या पाकळ्या मधामध्ये गेल्यानंतर इतकं त्याचं रुचकर होतात, इतकं टेस्ट येतं त्याला की आत्मा एकदम तृप्त होतो ते खाल्ल्यानंतर. गुलाबाच्या पाकळ्याने मध. आता हे प्रेमाचा गुलकंद म्हणजे काय असतं, एक मुलगा असतो, तुमच्यासारखा नाही, आमच्या गावाकडचं सांगतो, तुम्ही म्हणाल नाही आमचं नाव घेतलं सर म्हणून. एक मुलगा असतो, तो काय करतो, कॉलेज मधला आहे, एका मुलीवर
एकतर्फी प्रेम करतो आणि तो काय करतो, दररोज एक गुलाबाचं फूल त्या मुलीला नेऊन देतो. मग ती मुलगी काय करते, ती गुलाबाचं फूल घेते. दुसरा दिवस हा मुलगा फूल आणतो, तिला देतो आणि ती मुलगी फूल घेते. हे गपचिपच, हे ना गपचिप फूल देणार, तिने गपचिप फूल घेणार. एक महिना उलटतो. मग एक महिना उलटल्यानंतर तो मुलगा विचारतो की हे मुले, मी तुला एक महिना झालं मी फुल देत आहे गुलाबाचं, तरी तुझं म्हणजे या मला काय फायदा झाला, त्याचं उत्तर सुद्धा तू दिलं नाहीस म्हणत. मी खूप नाराज झाला आहे म्हणतो. मग ती मुलगी काय करते माहितीये का, घरामध्ये पळत जाते, घरातून एक बरणी आणते. त्या बरणीमध्ये ती काय करते माहितीये का, दररोज फुलं टाकत असते, त्याच्यामध्ये मध टाकत असते. ती बरणी घेऊन येते आणि तिच्या हातामध्ये देते. तू अजिबात नाराज होऊ नको, तू दिलेले सगळे फुलं मी तिचं वाया घातलेलं नाही, याचं गुलकंद तयार केलेलं आहे आणि हे गुलकंद खा, असं ती तिला म्हणते. अशेल आंबले तोंड जयांचे, प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयाने चाकुनी हा पाहणे. म्हणजे हे जे कवी असतात खूप प्रतिभावंत असतात. एकदम छोट्याशा एका शब्दावरून एक 20-25 ओळीचं कविता तयार करतात. त्याच्यामधला अर्थ खूप चांगला असतो. असे अनेक कवी, अनेक लेखक या मराठीची भाषेचं जे काही सौंदर्य आहे ते खुलवण्याचा प्रयत्न केले आहेत आणि आपली मराठी भाषा एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या पुढे अभ्यासासाठी ठेवलेली आहेत. धन्यवाद सर. खूप धन्यवाद सर. ठीक आहे, धन्यवाद सर. तर आतापर्यंत खूप मुलामुलींनी या आत्ताच्या प्रसंगी तुम्ही भाग घेऊन सर्व विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त केलं. तर यामध्ये बरेचसे मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. असे मनोगत व्यक्त केलेले विद्यार्थी प्रशालेच्या वतीनं, सन्माननीय मुख्याध्यापकाच्या वतीनं त्यांना एक छोटीशी भेट म्हणून वही देणार आहेत. मी विद्यार्थ्यांना 3 विद्यार्थी आहेत, ते 3 विद्यार्थी समोर यायचे आहेत. बंदगी हे, त्यानंतर मैनाळे, आणखीन कार्तिक, या 3 विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीनं, प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापकाच्या वतीनं वही वितरित करत आहेत भेट म्हणून. विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवा. प्रशालेचे सन्माननीय पर्यवेक्षक DB पाटील सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वही वितरित करत आहेत. धन्यवाद सर.